नमस्कार मित्रांनो. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी आहे सर्वेश तगडेलवार. जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. मित्रांनो, मी आतापर्यंत जितके व्हिडिओज टाकलेले आहेत ते सगळे टेक्निकल ॲनालिसिसशी रिलेटेड होते. ठीक आहे. जसं मूव्हिंग ॲव्हरेज, सपोर्ट रेजिस्टन्स, व्हॉल्यूम, कॅन्डलस्टिक पॅटर्न. ठीक आहे. जितके पण व्हिडिओज मी टाकलेले होते ते सगळे टेक्निकल ॲनालिसिसशी रिलेटेड होते. आज जो मी व्हिडिओ टाकणार आहे तो टेक्निकल ॲनालिसिसचा नसून फंडामेंटल ॲनालिसिसचा आहे. टेक्निकल ॲनालिसिस हे आपल्याला करता आलंच पाहिजे, सोबतच फंडामेंटल ॲनालिसिस सुद्धा करणं खूप जास्त गरजेचं आहे. जर टेक्निकल ॲनालिसिसला इम्पॉर्टन्स द्यायचं म्हटलं तर ते 75 ते 80% पर्यंत आहे. ठीक आहे. 75 ते 80% टेक्निकल ॲनालिसिस करायची आहे आणि फंडामेंटल ॲनालिसिस जे आहे ते 20 ते 25% करायची आहे. ठीक आहे. फंडामेंटल ॲनालिसिस हे करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण आपण कुठलाही शेअर घेतो तर तो शेअर असाच कुठलाही नसून जर चांगला शेअर घेतला तर त्यामध्ये रिटर्नसुद्धा सेफली खूप चांगले मिळू शकतात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तर मी सांगतो की बिगिनर्स किंवा नवीन ट्रेडर्स जे आहे त्यांना हे माहिती नसेल की शेअर सिलेक्शन कसं करायचं. तर आपण शेअर सिलेक्शनपासून सुरुवात करूया. फॉर एक्झाम्पल आता मी इथे मनी कंट्रोल म्हणून एक वेबसाईट आहे. ठीक आहे. ज्याचा यूज करू शकतो, moneycontrol.com. यावर सिम्पली क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल मार्केट्स. मार्केट्सवरती जर आपण गेलो तर तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिसत असेल, टॉप गेनर आणि टॉप लुजर. ठीक आहे. हे तुम्हाला मार्केटचे करंट मार्केटचे टॉप गेनर आणि लुजर हे दाखवतात. फॉर एक्झाम्पल जर मी टॉप गेनरवर क्लिक केलं तर हा मला निफ्टी 50चे आजचे म्हणजे करंट डेटचे निफ्टी 50चे टॉप गेनर शो करेल. ठीक आहे. जसं ॲक्सिस बँक आहे, HDFC, इंडसइंड बँक लिमिटेड, HDFC लाईफ, विप्रो, TCS आणि भरपूर जे पण टॉप गेनर आहे तो सगळे मला इथे शेअर शो करेल. सिमिलरली जर मी मार्केटवर पुन्हा गेलो आणि टॉप लुजरवर जर क्लिक केलं तर तो मला मार्केटमधले म्हणजेच निफ्टी 50चे टॉप लुजर शो करेल. ONGC, बजाज फायनान्स, टाटा स्टील, हिंडाल्को, कोल इंडिया, NTPC, ITC, बजाज फिनसर्व, UPL, ब्रिटानिया, सन फार्मा. ठीक आहे. हे झाले टॉप गेनर आणि टॉप लुजर. यावर लक्ष ठेवणं याच्यासाठी गरजेचं आहे. जर तुम्ही माझे टेक्निकल ॲनालिसिसचे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला बाईंग पोझिशन, ठीक आहे, बाईंगची जी पोझिशन आहे ती तुम्हाला घ्यायला मदत मिळेल. ठीक आहे. तर टॉप गेनर जो आहे, टॉप गेनर तो ऑलरेडी खूप जास्त चढलेला आहे. ठीक आहे. जो खूप जास्त चढलेला आहे तो एका पॉईंटवरती जाऊन त्याला वापस रिटर्न खाली यायचं आहे. ठीक आहे. तर जे चढलेले शेअर आहे त्याच्याकडे तर तुम्हाला लक्ष द्यायचंच आहे, सोबत यापेक्षा जास्त तुम्हाला लक्ष द्यायचं आहे टॉप लुजरकडे. टॉप लुजरकडे तुम्हाला याच्यासाठी लक्ष द्यायचं आहे की जो शेअर खूप जास्त खाली पडलेला आहे तो कुठल्या तरी पॉईंटवरून कुठेतरी वर जाईल. बरोबर. असा कुठेतरी एक पॉईंट येईल जो टॉप गेनर खूप जास्त पडल्यानंतर वापस एखाद्या सपोर्टवरून, सपोर्ट रेजिस्टन्स काय असतं हे जर तुम्हाला बघायचं तर लास्ट व्हिडिओ तुम्ही बघू शकता, एखाद्या सपोर्टवरून तो फिरून वापस वरती जाईल. ठीक आहे. तर तुम्हाला हा पॉईंट घ्यायचा आहे. म्हणून तुम्हाला टॉप गेनर सोबतच टॉप लुजरकडे पण लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे. जेव्हा आपण फंडामेंटल ॲनालिसिस करतो कुठल्या पण शेअरची तेव्हा आपण त्याच्या काही गोष्टी बघतो, बेसिक गोष्टी. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण बघतो न्यूज, त्या शेअरची न्यूज. ठीक आहे. न्यूज पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे हे आपण बघतो. सोबतच आपण बघतो त्या कंपनीची मार्केट कॅप. ठीक आहे. मार्केट कॅप म्हणजे मार्केट कॅपिटल, म्हणजे त्या कंपनीचे किती रुपीजचे शेअर हे सध्या मार्केटमध्ये आहे, ही झाली कंपनीची मार्केट कॅप. त्यानंतर आपण बघतो कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे आतापर्यंतचं, त्याला म्हणतो आपण PE रेशिओ, हे चेक करतो. कंपनीचे फायनान्शियल्स चेक करतो. ठीक आहे. कंपनीचा
आतापर्यंत कंपनीने डिव्हिडंड दिले आहेत का, किती डिव्हिडंड दिले आहेत हे सुद्धा चेक करतो. ठीक आहे. या सगळ्या आणि अजून भरपूर गोष्टी आहेत टेक्निकल अनालिसिसमध्ये ज्या तुम्हाला मी समोर सांगणारच आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरं आपल्याला एक चेक करायचं आहे की करंट डेटमध्ये बल्क डील्स कुठल्या झालेल्या आहेत. ठीक आहे. त्यासाठी एक लिंक आहे NSE बल्क डील. ठीक आहे. हे मी सिम्पली टाईप केलं. मी या सगळ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, म्हणजे तुम्हाला कोणतीच लिंक शोधायची गरज भासणार नाही. इथे जर मी क्लिक केलं तर तुम्हाला दिसतं की NSE इंडियाची म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजची एक लिंक ओपन झालेली आहे. ठीक आहे. इथे सिलेक्ट ऑप्शनमध्ये मी टाकला आहे बल्क डील. ठीक आहे. त्याच्यानंतर पिरियड फॉर पास्ट 1 डे आणि इथे जर मी क्लिक केला गेट डेटावर तर मला ही करंट डेची पूर्ण बल्क डीलची लिस्ट प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. इथे बघू शकता की बल्क डील म्हणजे काय. 1, 2, 10, 100 असे शेअर बाय न करता हजार किंवा लाखो किंवा करोडो शेअर बाय केले असतात, त्याला म्हणतो आपण बल्क डील. जसं तुम्हाला इथे दिसत असेल की BCG या कंपनीचा शेअर अल्फा लिओन एंटरप्राइजेस लिमिटेड या कंपनीने बाय केलेला आहे. ठीक आहे. बाय केलेला होता. किती शेअर होते तर 47,66,000 शेअर बाय केलेले होते ₹8.70. ठीक आहे. हे झाली बल्क डील. तर बल्क डीलचा बेनिफिट हा आहे की आपल्याला या बल्क डीलमध्ये असा शेअर शोधायचा आहे जो फक्त बाय झालेला आहे. ठीक आहे. असा शेअर शोधायचा आहे जो फक्त बाय झालेला आहे, सेल झालेला नाही आहे. ठीक आहे. इथे तुम्ही बघाल की कुठलाही शेअर हा झाला आता. ठीक आहे. हा शेअर आहे, हा बाय झालेला आहे, सेल सुद्धा झालेला आहे. हा तुम्हाला दिसत आहे लिखिताचा बाय झालेला आहे, सेल सुद्धा झालेला आहे. तर तुम्हाला असा शेअर शोधायचा आहे जो फक्त बाय झालेला आहे, सेल झालेला नाही आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला इथे एखादं शेअर दिसेल राज रेयॉन. ठीक आहे. हा शेअर बघा फक्त बाय झालेला आहे, सेल झालेला नाही आहे. याचे जवळजवळ 21 लाख शेअर बाय झालेले आहे 30 पैशांनी. तर जो शेअर फक्त बाय झालेला असतो तो दुसऱ्या दिवशी हमखास 1 ते 2% रिटर्न नक्की देतो. ठीक आहे. कारण त्याची काहीतरी पॉझिटिव्ह न्यूज आलेली असते, म्हणून त्यांनी हा शेअर इतक्या मोठ्या क्वांटिटीमध्ये बाय केलेला असतो, म्हणून हा दुसऱ्या दिवशी 1 ते 2% ॲटलिस्ट हा वरती जातोच. तर आपल्याला इथे पेनी स्टॉक नाही शोधायचा जसा 30 पैशाचा आहे, हा न शोधता आपल्याला शोधायचा आहे एखादा चांगला शेअर. ठीक आहे. हे तुम्हाला मी दुसरी गोष्ट सांगितली बल्क डीलची. आता फॉर एक्झाम्पल आपण असं समजू की आपण एखादा जो शेअर आहे तो सिलेक्ट केलेला आहे, तर नेमकं त्याचं फंडामेंटल ॲनालिसिस कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतो. त्यासाठी एक टिकर टेप म्हणून वेबसाईट आहे. ठीक आहे. यावर सिम्पली मी गेलो. त्यानंतर इथे सर्च स्टॉकमध्ये मी एखाद्या शेअरचं नाव टाकतो, फॉर एक्झाम्पल ITC. ठीक आहे. ITC लिमिटेडचा हा शेअर आहे. या वेबसाईटवरती तुम्हाला कुठल्या पण शेअरचं फंडामेंटल ॲनालिसिस करायला खूप जास्त सोपी होऊन जाईल, कारण सगळ्या गोष्टी एकाच जागेवर अवेलेबल आहे. तुम्हाला इकडे तिकडे काही शोधायची गरज नाही. तसा ITCचा शेअर आहे, ही त्याची करंट प्राईस झाली. ठीक आहे. ₹211.45. इथे तुम्हाला दिसेल आता 1 डेवर जर मी क्लिक केला आहे तर हा 1 डेचा हाय आणि लो दिसेल. 1 वीकवर जर मी क्लिक केलं तर 1 वीकचा करंट 1 वीकचा हाय लो दिसेल. तसंच मी 5 वर्षावर जर क्लिक केलं 5 इयर्स तर 5 इयर्सचा हाय लो मला शो करेल तो. ठीक आहे. इथे मला दिसेल की ती कंपनी करते काय. तसा हा FMCGचा शेअर आहे, टोबॅको कंपनी आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची. ठीक आहे. त्यानंतर या कंपनीचं कॅपिटल मला दिसतंय इथे लार्ज कॅपिटल आहे. ठीक आहे. ही कंपनी बघा 2,62,000 करोडची ही कंपनी आहे आणि मार्केटमध्ये 14th रँकवर आहे. ठीक आहे. या मार्केटची रिस्क तुम्हाला सुद्धा इथे दिसतंय की मार्केट फक्त 1.25 टाइम्सच व्हॉलेटाईल आहे निफ्टीमध्ये. ठीक आहे. त्यानंतर या कंपनीचा PE रेशो तुम्हाला इथे दिसतंय 17चा, म्हणजे खूप चांगलं परफॉर्मन्स आहे या कंपनीचं. PE रेशो आपण असं म्हणू शकतो की 10, 20, 25 जर असेल PE रेशो तर कंपनी खूप जास्त चांगली परफॉर्मन्स देत आहे असं आपण म्हणू. जर कंपनीचा PE रेशो 5च्या खाली आहे तर ती बॅडली परफॉर्म करत आहे असं आपण म्हणू शकतो. जर PE रेशो 300, 350, 250 असा जर असेल तर त्या शेअरपासून नेहमी सावध राहायचं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी एखादा शेअर दाखवतो. जसं कुठला शेअर म्हणता येईल आता.
बायोफिल केमिकल, ठीक आहे. याचा तुम्ही पी रेशिओ बघाल तर तुम्हाला दिसेल 273चा आहे. तर अशा शेअर पासून सावध राहायचं, कारण हा शेअर खूप जास्त हाय किंवा खूप जास्त लो इमिडिएटली येऊ शकतो. म्हणून या शेअर पासून तुम्ही नेहमी थोडं सावध राहायचं, ठीक आहे. हे बघा, याचा चार्ट पॅटर्न जर तुम्हाला दिसत असेल, कंटिन्यू लोअर सर्किट लोअर सर्किट लोअर सर्किट, ठीक आहे. तर हे झालं या कंपनीचं ओव्हरव्ह्यू, ठीक आहे. हे झालं ओव्हरव्ह्यू. त्यानंतर जर आपण सिम्पली फायनान्शियलवर क्लिक केलं तर तुम्हाला इथे इन्कम, बॅलन्स शीट, कॅश फ्लो सगळं बघायला मिळेल, ठीक आहे. जर आता आपण इन्कम बघायचं ठरवलं तर इथे कंपनीचं 2012 पासून तुम्हाला पूर्ण टोटल रेव्हेन्यू दिसेल. जसं 2012 मध्ये या कंपनीचं रेव्हेन्यू होतं 27,309 करोड. या ज्या प्राइजेस आहे या पूर्ण करोड्समध्ये आहे, ठीक आहे. 2012 मध्ये होतं 27,000 करोड, 32,000 करोड, मग 36,000 करोड, 40, 40, 44, ठीक आहे. आणि हे वाढत वाढत 52,000 करोड झालेलं आहे आज. म्हणजे ही कंपनी कंटिन्युअसली ग्रो करत आहे, खूप जास्त चांगली ग्रो करत आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण जर बघू शकतो इथे DPS आपल्याला दिसत आहे. DPS म्हणजे डिव्हिडंड पर शेअर, ठीक आहे. म्हणजे हे डिव्हिडंड आपल्याला किती देत आहे, 2012 मध्ये 3 दिला, मग 3.5 दिला, मग 4, 4.5, 5, 5.5, ठीक आहे. आणि ही 2020 मध्ये या कंपनीने 10.15चा डिव्हिडंड दिलेला आहे, ठीक आहे. इथं आपण हे बघू शकतो. जर बॅलन्स शीटवर जर आपण क्लिक केलं तर तुम्ही इथे बघू शकता की कंपनीचे करंट ॲसेट किती आहे, ठीक आहे. 2012 पासूनचे 2020 पर्यंतचे तुम्हाला पूर्ण करंट ॲसेट, नॉन करंट ॲसेट, टोटल ॲसेट, लायबिलिटीज, ठीक आहे, सगळं तुम्हाला बघायला मिळेल या वेबसाईटवरती. जर होल्डिंग्सवर आपण क्लिक केलं तर प्रमोटर होल्डिंग आपल्याला इथे बघायला मिळेल, ठीक आहे. आता इथे 0.0% दिसत आहे. यामध्ये जर दुसरी कुठली कंपनी बघितली तर तुम्हाला याची प्रमोटर होल्डिंग सुद्धा तिथे बघायला मिळेल. त्याच्यानंतर जर आपण न्यूजवरती क्लिक केलं तर याची न्यूज इकडे तिकडे न बघता तुम्हाला इथेच सगळ्या न्यूज बघायला मिळेल, एकाच जागेवर सगळं आहे, ठीक आहे. इव्हेंट्सवर जर क्लिक केलं तर कंपनी जर येणाऱ्या काळात डिव्हिडंड देणार आहे का, तर हे सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर या पद्धतीने आपण कुठल्याही शेअरचा फंडामेंटल अनालिसिस करू शकतो. जर आपल्याला दिसते की एखादी चांगली कंपनी आहे जी खूप चांगली ग्रो करत आहे तर त्याच कंपनीच्या शेअरमध्ये आपण ट्रेड केलं पाहिजे. तसं जर आपण ट्रेडिंग केलं तर आपल्याला प्रॉफिट खूप जास्त सेफली होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा असाच कुठला शेअर घेऊन घेतला रँडम, ज्याचं काही ग्रोथ काही नाही आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा शेअर घेऊन घेतला आणि काही दिवस तो चढला आणि नंतर एकदम जर तो पडला तर त्याचे रिकव्हरीचे चान्सेस सुद्धा खूप कमी होऊन जातात, कारण त्या कंपनीची ग्रोथ सुद्धा नाही आहे, ठीक आहे. फायनान्शियली सुद्धा स्ट्रॉंग नाही आहे कंपनी. म्हणून कुठलाही शेअरचं सिलेक्शन करताना हा शेअर या शेअरचं इतकं फंडामेंटल ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. जेवढं बेसिक सांगितलेलं आहे मी तुम्हाला तेवढं तरी ॲटलिस्ट फंडामेंटल ॲनालिसिस कुठल्याही शेअरचं करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.